सरकार किंवा विरोधकातल्या कोणत्या नेत्याच्या विरुद्ध बोललं की मी त्याच्या अपोजिटला जो असतो त्याचा होऊन जातो. पण असं कोणाला वाटतं त्या बांडगुळाला मला सांगायचंय, भिकार चोटा, कधी बापाच्या पायाला पडलेल्या भेगा बघ रे, कधी बापाचे कष्ट बघ. तू जो आज नेत्याच्या मागे असं कुत्र्यासारखा लाळ गाळत फिरतोय ना, काय भेटतं रे तुला? मला अभिमानाने माझी 2 टायमाची भाकरी भेटते, कारण या शेतामध्ये मी राबू शकतो. काय मी उद्या पण सांगू शकतो की हा स्वाभिमानी रविराज आजपर्यंत कुठेच झुकला नाही. मी अभिमानाने सांगू शकतो की मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, ज्याच्या हातात तलवार दिली तरी गनिमांना सपासपा कापेल. मी अभिमानाने सांगू शकतो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलंय, त्यांचे विचार माझ्या डोक्यामध्ये मी पेरलेत, मी त्यांना हृदयामध्ये बसवलंय. त्यांच्या लेखणीच्या जोरावरती मी क्रांती घडवू शकतो, अगदी मी अभिमानाने सांगू शकतो. पण मला कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या नेत्याचा समजणाऱ्यांनो, तुमची काय लायकी आहे रे? काय नेमकं कधी आणि काय तुम्ही या समाजासाठी, या देशासाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी काय केलं? अरे तुम्हाला तुमच्या बापाच्या अंगावरची फाटलेली कपडे कधी दिसली नाहीत, मळालेला शर्ट कधी दिसला नाही. तुम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट त्या बापाने घेऊन दिली, आणि ज्या वेळेस बापासाठी काहीतरी करायचं आलं त्यावेळेस तुम्ही हात वर केले आणि नेत्याच्या सतरंजा उचलायचं काम चालू केलं. आणि तुम्ही आम्हाला शिकवतात आम्ही कोणत्या पक्षाचे. अरे या भारतामध्ये असणारे सगळे पक्ष फाट्यावर मारलेत आम्ही. आमचा फक्त एकच पक्ष आहे, शेतकरी हित. शेतकरी जगला तर हा देश जगणार आहे. या शेतामधून काही पिकलं नाही तर कुठे इरवट करशील का र? सुधर. स्वतःच्या बापाच्या पायाला पडलेल्या भेगा बघ, त्याचे झिजलेले पाय बघ. त्या शेतामध्ये तो राबला, तुला शिकवलं, तुला घडवलं. नेत्याच्या सतरंजा उचलण्यासाठी नाही, तर अभिमानाने आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी. छत्रपती शिवरायांचा इतिहास आठव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तव्य आठव. या भारतामध्ये जन्मलेल्या त्या प्रत्येक महापुरुषाचे विचार डोक्यामध्ये घाल आणि लढ या देशासाठी. तेव्हा तुला कोणीतरी सच्चा राष्ट्रभक्त म्हणेल, नाहीतर तू भिकार चोटच राहशील, कारण की तुझ्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त द्वेषाची आग पेटली आहे. त्या आगीला बदल आणि क्रांतीचा वनवा या छातीमध्ये अगदी पेटव, तेव्हाच तुला राष्ट्रभक्त संबोधतील.